ताई पण बसले, आता ती पण सुरुवात करेल. काय घेतलाय तिने? टेस्टर आहे ना. हे बघा टेस्टर काढायला घेतलाय. आंबोशी विकायला आहे ना. हे बघा आंबोशी वाट्यांवर. कसा एक वाटा? मेहनत बघा, वय बघा आईचा, आणि तरी पण मेहनतीसाठी बसलीत बघा. मेहनत करून खाणारी ही लोक. त्याच्यामध्ये बघायला मिळतात करवंद. कसा वाटा? हे बघा बघा, रासच्या रास आले, काजू. कसा आता वाटा लावलाय तुम्ही? फणस, फणसाचा सेटअप. आलेत कस्टमर. कुठून आलो तुम्ही? आपल्याला चिंच. हे बघा चिंचांची पुडी. किती रुपये? 50 रुपयाला. हा हापूस कसा आहे? कसा आहे डझन? 350 डझन. हा 350 डझन. आणि हा 450 डझन. हा बघा 350. तिन्ही पण हापूसच आहेत काय? मग याच्या म्हणजे प्राईस मध्ये डिफरन्स काय असा? तर ही बघा ही लोक आलीत आता आदिवासी वाडीतून. काय काय घेऊन आलाय तुम्ही? काय काय घेऊन आलाय याच्यात? काय काय घेऊन आलाय? कुठल्या हो तुम्ही? हा, तर अशी पूर्ण आदिवासी वाडीतील लोक येतात या मार्केटमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो रोहाचा एक वेगळाच मार्केट कव्हर करायला, जो गेले काही 1 ते 1.5 महिन्यामध्येच लॉन्च झालेला आहे. असं बोलायला काही फरक नाही पडणार, कारण बरेचसे जे विक्रेते आहेत ना, हे रस्त्यावरच बसायचे. बघा रस्त्यावरच बसायचे. आज हा रस्ता खाली दिसतोय. ज्यांनी पण केलेला आहे ना, इथली सेवा ही अतिशय चांगली आहे. खास करून त्यांना फॅन लावलेला आहे. आपल्याला फक्त आतमध्ये आहे ना ही पूर्ण आंबे, काजू, त्याच्यानंतर मग जांभळे झालं, पूर्ण जी फळं आहेत ना, ही आदिवासी वाडीतलीच फळं आपल्याला इथं नक्कीच घेता येतात. खास करून घरचा आंबा, खास करून आंबा जर तुम्ही जर बोला ना, तर हापूस आंबा इथं विकायला मिळतं या मार्केटमध्ये. तर चला हाच मार्केट आज आपण कव्हर करणार आहोत. मार्केट कव्हर करायच्या आधी देतो मी इथला लोकेशन बोलला ना, रोहा तालुका. रोहामध्ये तुम्ही जवळ जर एसटी स्टँड त्याच्यातून चालत सुद्धा येऊ शकता या मार्केटमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही हे व्हिडिओ बघता ना, तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन तुम्ही टच करून बघू शकता जिथून तुम्ही व्हिडिओ बघता तिथून हे लोकेशन किती लांब आहे. चला मार्केटला सुरुवात कर. तर हे बघा तिकडे जर बघितलं ना, तर हा एस टी स्टँड आहे. ती बघा एस टी दिसतंय, ती गेली एस टी. आणि हा जो नाका आहे ना, याला 332 नाका बोलतात. हे बघा इकडे भूमिका ज्वेलर्स आहे, मनोहर ज्वेलर्स आहे, डी मार्ट आहे त्या साईडला, रिषभ ज्वेलर्स आहे, आणि त्याच्याच साईडला असलेला हा जैन मंदिर आहे. जर जैन मंदिर बघितलं ना, तर त्याची तयारी चालली आहे बांधायची. पूर्णपणे बांधून तर झालेला आहे, दर्शन घेऊ शकता तरी सुद्धा. आणि इकडंच भरत असलेला रोहा अष्टमी नगर परिषदचा भाजी व फळ मार्केट. तर तुम्ही बघितला ना, तर हा बोर्ड तर त्यांनी लावला आहे, आणि ही सुविधा पहिल्यांदाच त्यांनी केलेली आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेची माणसं आहेत खास करून, आणि त्या सांगायला आल्यात खास करून की जे बाहेर बसले होते ना, त्यांना आतमध्ये घेतले. तर म्हणजे नियम खूप कडक आहे या मार्केटमध्ये, खास करून जी लोक बसलीत ना, हे बघा त्यांच्यासाठी. तर नजारा बघा, हा नजारा आहे. छोटासा मार्केट आहे. मार्केट जर आपण आत केला ना, तर तिथं हा मार्केट संपतोय. पण मार्केटमध्ये जर वस्तू बघितले ना, तर आदिवासी वाडीतून येणाऱ्या प्रत्येक वस्तू आहेत, प्रत्येक फळं आहेत. बघा तुम्ही इकडे बघायला मिळेल आता भाजलेल्या बिया. हे बघा भाजलेल्या बिया ना, काजूच्या बिया आता मे महिन्यातच मिळतील. शेवट झालं आहे ना, जूनमध्ये बंद होतील आहे ना भाजलेल्या बिया. तुम्ही कुठले आहे हो? घोसाळा. हां, घोसाळाची तिथली लोक आहेत ही. कसा लावलाय वाटा? 20 रुपये. हां, एक घेतला तर 20 रुपये, आणि 3 घेतले तर 50ला देतील. बघा 3 घेतले तर 50ला देतील. इकडं आंबे बघायला मिळतात, घरचे आंबे ना, आंब्यावरचे पिकलेले छोटे छोटे आंबे. हे बघा बिटकी आंबे याला बोलतो. खायला ना चुकून भारी लागतात. कसा लावलाय वाटा? 50 रुपये. 50 रुपये का? 50 रुपयाला कमीत कमी 10 ते 12 आंबे आहेत. आणि इकडं बघायला मिळतात ओळख काजू. तुम्हाला दाखवतो मार्केटमध्ये बघायला मिळतं मस्तपैकी. बघा जांभळं आलेले आहेत, कच्चा आंबा आलेले आहेत, आणि इकडं तयारी चालली बघा, काजू काढायची तयारी. आणि हे जे काजू आहेत ना, आता शेवटचं, ह्याच्यानंतर काजू मिळणार नाही आहे ना. हां बघा इकडं आई आवाज देते, मिळणार नाही. आणि याची भाजी खायला चांगली ना. हां, तर हे बघा आता काय हे किती आहेत तरी? हे 1 किलो असतील. हे काढायला किती टाइम जाईल तरी? आता हे 1-2 तास जातात काढायला. 2 तास जाणार. आणि ते घरून घेऊन येताना 2-3-4 तास जातात. सकाळी जातात 8-9 वाजता. सकाळी जाऊन तुम्ही घेऊन आलाय. तुम्ही कुठले आहेत? आम्ही इथल्या तांबडीचे आहे. तांबडी गावातले आहेत बघा. आणि तांबडी आदिवासी वाडी असेल ना. आदिवासी वाडी. हां, तर इकडे बघा काढतायत ते काजू. आणि कसा वाटा लावणार तुम्ही आता? वाटा नाही, 250 रुपये पाव. 250 रुपये पाव, पण खायला एकदम भारी. इकडे बघा ताई पण बसले, आता ती पण सुरुवात करेल. काय घेतलंय तिने? टेस्टर.
आहे ना. हे बघा टेस्टर काढायला घेतलाय आणि टेस्टरने ते आता काजू काढत बसल संध्याकाळपर्यंत आणि ते काजू विकत बसल. तर इकडे बघा आई पिते मस्तपैकी चाय आणि आईचा जर सेटअप बघितला ना, ते हे बघा आंबोशी विकायला आहे ना. हे बघा आंबोशी वाट्यांवर. कसा एक वाटा? 50 रुपये. 50 रुपयाला वाटा. बघा एवढ्याच गोष्टी आहेत आणि हा बघा अशी माणसं बसलीत. मेहनत बघा, वय बघा आईचा, आणि तरी पण मेहनतीसाठी बसलीत बघा. मेहनत करून खाणारी ही लोक. त्याच्यामध्ये बघायला मिळतात करवंद. कसा वाटा? 20 रुपयाला आहे बघा पिकलेली करवंद. आणि आता तुम्हाला दाखवतो मी मार्केटचा नजारा. मार्केटचा नजारा बघितला ना वरून, तर असा आहे मार्केटचा नजारा. त्याच्यामध्ये खास करून ना ही सोय करून दिले, फॅनची वगैरे सोय आहे. वरती पत्रे जरी असले ना, तर एवढ्या गरमीमध्ये फॅनची सोय करून दिले. तर खरंच एक सांगता येईल की रोहावाल्यांना मी धन्यवाद बोलन की असा तुम्ही थोडासा काय होईना विचार केला आहे यांच्यासाठी. कारण एकदम कडक ऊन चालू आहे. मे महिन्याचा कडक ऊन चालू आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आणि कडक उन्हामध्ये बसतात ही लोक. आज तुम्ही त्यांना सावली खाली आणलंय, पण फक्त कस्टमर येण्यासाठी आपली आजची व्हिडिओ आहे खास करून. बघा इकडे चालली तयारी, इकडे झाली आता सुरू आंबे. हे बघा आंब्यांच्या लागलेले मोठमोठे ढीग. त्याच्यामध्ये बाबा बसलेत नारळ विकायला. कसा आहे नारळ? हा 30 रुपयाला बघा दणक्या नारळ. आणि हा 50 रुपये. 50 रुपये अजून हातात मिळत नाही. तर हा 50 रुपये. दररोज बसताय तुम्ही? कधीतरी मधी मधी. तर नारळ घरी असले तर घेऊन येता बसायला. हां कधीतरी बसताय. आणि त्याच्यानंतर इकडं बघा सेटअप बघायला मिळतंय काजूच्या बिया आणि ते काढलेलं काजू. हे बघा बघा रासच्या रास आले काजू. कसा आता वाटा लावलाय तुम्ही? 250 रुपये पाव. 250 रुपये पाव. हे बघा काजू तुम्हाला दाखवतो परत एकदा. हे बघा काजू बघा, हे एकदम काजू एकदम फ्रेश. आणि आपण बोलतो ना काजूची भाजी केले घरी, तर हे जी काजूची भाजी जर तुम्ही खालीत ना तर नाव काढते आहे ना. कुठले आहेत तुम्ही? टंबडी. वेगवेगळ्या गावात आलेले काय आदिवासी वाडीतून? दररोज बसताय तुम्ही आता इथं सध्या? नाही 2 दिवसांनी हो दररोज येतो, पण कधी भेटले तर येतो, कधी नाही भेटले तर घरी. नाही येत. हां आता हे काय लावताय हाताला? ही राखाडी आहे. राखाडी लावल्यानं काय होतंय? चिक थोडं कमी राहते हाताला. अच्छा. हाताला हां हे बघा हात बघा कसे आहेत. हे बघा खास करून ना यांची मेहनत जास्त असते. ही जी काजूच्या ज्या बिया आहेत ना, हे सकाळी जाऊन काढल्या असू ना तुम्ही, आणि नंतर मग इथं येऊन ते विकायला बसले. आता आज विकले तर विकले, नाही तर मग उद्या बसशीव. हां तर आता आलं आपण आंबे. हे बघा एकदम कलरफुल येलो कलर, पिवळा कलर, लाल कलर, आंबेच आंबे इकडे बघायला मिळत आहे. कुठला आंबा आहे हा? हापूस आंबा. कसं देत आहे आता? 400-500 डझन. कमी जास्त होतील. हां इकडं बघायला मिळते आता 300 परत पण देत आहे काय? हां आता सध्या आंबा खायचं असतील ना तर मे महिन्यातच खाऊन घ्या. पावसामध्ये जरासा टेस्ट चेंज होत आहे ना. हां जरी कडक ऊन असेल तरी आता खाऊन घ्या आंबे. आणि याच्या मध्ये बघायला मिळते इकडं फणस. फणसाचा सेटअप. आलेत कस्टमर. कुठून आलो तुम्ही? तुम्ही रोहात ना आलं? हे रोहात ना काय? तुम्हाला माहिती होते मार्केट आहे ते आता? पहिल्यांदाच माहीत झालंय. नाहीतर मग पहिले कुठून घ्यायचं हे? बाहेर बसायचं. आता आतमध्ये सोय केली आहे ना. आता काय घेताय तुम्ही? हां गरे घेताय. बघा इकडे गरे घेतायत ते आणि आहेत रोहाचंच. कसं देताय गरे? 50 पाव. हे बघा गरे बघा कसे काढतायत. पावमध्ये किती बसतील? पावमध्ये किती बसतील तरी? 10-12. हे बघा पावमध्ये एवढं बसले. आता होईल वजन. आणि 50 रुपयाला पाव. आणि फणस बघितलं बघा तिकडे त्या साईडला बघायला नंतर फणस. आणि इथं आंबे आणि नारळ आणि इकडं चिंच. मिक्स सेटअप घेऊन बसले आहे. आणि तिकडे बघा घेतले तिकडे गरे. हे बघा पाव किलो गरे एवढे पडले. आणि इकडे बघायला नंतर आपल्याला चिंच. हे बघा चिंचांची पुडी. किती रुपये? 50 रुपयाला. 50 रुपये. 100 रुपये. हां 100 रुपये. चुकून झाले 50. तर 100 रुपयाला हे बघा एवढी भेटतंय. अर्धा किलो आहे सांगतायत ते. मार्केट बघितलं ना तर आता आपण या साईडला आलो तर इकडे बघायला तर आंबे. हापूस आंबे. कुठले आंबे आहेत हे? रेवदंडांचे. हे बघा रेवदंडाचे आंबे. इकडे बघायला मिळतात छोटे छोटे फणस. त्याच्यानंतर इकडं आंब. त्याच्यानंतर मार्केट बघितलं तर इथं संपला.
त्याच्यामध्ये वहिनी बसल्या तिकडे आंबे घेऊन. कुठले कुठले आहेत हे आंबे? हा हापूस कसा आहे डझन? 350 डझन. हा 350 डझन. आणि हा 450 डझन. हा बघा 350. तिन्ही पण हापूसच आहेत काय? मग याच्या म्हणजे प्राइस मध्ये डिफरन्स का असा? हा तर साईज नुसार विकताय है ना, साईज नुसार प्राइस थोडी जास्त. हा तर दररोज बसता तुम्ही? कुठले आहेत तुम्ही? कुठले? विटेखार. मिठेखार. मिठेखार कुठं आला? बिर्ला मंदिर कुठे रोहामध्येच आहे का? हा मुरुड तालुक्यातून आलेत बघा. मुरुडची पण लोक इकडे आले आहेत रोहामध्ये आंबे विकायला. हा त्याच्यानंतर हे बघा इकडे बघितलं आंब आणि इकडे बसल्यात मस्तपैकी मामा फुल टॉप अप करून आंबे. हा कोणते आंबे आहे? हापूस आहे. हापूसही आहे. हापूसच आहे ते पण. म्हणजे जास्तीत जास्त हापूसचा सेटअप पूर्ण लागलाय. हा म्हणजे आता नेला तर खायचा आहे लगेच आहे ना. हा तर बघा पूर्ण हापूसच आंब्यांचा सेटअप. हा पण हापूस आंब्यांचा सेटअप. आणि शेवटचा सेटअप राहिला तिकडे बघायला मिळतात ते पण हापूसच असतील. हा बघा सेटअप बघितला ना. हे कच्चा आहेत का पिकलेले आहेत? कच्चे आहेत का? कसे देता हे? कशासाठी आहे हे? पिकतील नंतर. हापूस आहेत काय हे पण? बघा हापूस आंबा आहे. किती रुपये किलो बोललात? 250 रुपये डझन. हा 250 रुपये डझन म्हणजे 12 आहे ना. हा 12चे 13 होतील 250 रुपयाला. आणि हा जो भाव आहे ना आज कमी आहे उद्या जास्त आहे. वाढेल कमी होईल आहे ना. जसं जसं आता पावसाला सुरुवात होईल ना तसा तसा आंब्यांचा भाव जरी कमी होत असेल पण टेस्टमध्ये पण कमीपणा येईल आहे ना. त्याच्यामुळे जर घ्यायचं असेल ना तर मे महिन्यामध्येच या. मे महिन्याचा शेवटचा टप्पा राहिला आहे. हे पूर्ण हापूसच आंबे आहेत काय? घरचे आहेत का बाहेरचे असे? वाड्यातले म्हणजे जवळजवळच्या जिथे हां म्हणजे ही लोक काय करतात आपापल्या ज्या साईडला जे आंबे असतात ना त्या आंब्यांचे वरून ते काढलेले जे आंबे असतात ते एकत्र करून येतात ना. हां एकत्र करून इथे मार्केटमध्ये बसतात ते. आणि तेच असलेले हे आंबे मार्केट बघितलं ना तर छोटासा. इथं बघा इथं मार्केट हा संपला. तर ही सेवा कशी वाटते तुम्हाला? फॅन वगैरे लावलेत तर बरं आहे ना. नाही तर मग बाहेर बसायचं तुम्ही पहिले. मग बाहेर बसल्यावर थोडेसे कस्टमर कमी येत असतील आता आतमध्ये माहिती नसल्यामुळं. हां माहिती नसल्यामुळे कस्टमर थोडे कमीच येतात. कारण इकडे बघितलं ना मार्केटमध्ये एवढंसं मार्केट आहे. आणि तिकडं मेन म्हणजे जे रोहा अष्टमीचे जे मेन जे आहेत ना कामगार त्यांचा पण लक्ष आहे यांच्यावर. खास करून इकडं पाण्याची सोयसुद्धा त्यांना केलेली आहे. सोय जी केलेली आहे ना मस्त केलेली आहे सोय. फॅन वगैरे लावलेले ते बघा फॅन वगैरे आहे तिकडं. फक्त मार्केट थोडासा छोटा पडतंय. अजून जर या साईडला मार्केट असताना थोडासा मार्केट इकडे पाहिजे होता आहे ना. थोडासा जास्त मार्केट असतं तर लोक पण जास्त आली असते. आणि अजून पब्लिसिटी नाही ना या मार्केटची. हां दिसून येत नाही मार्केट. खास करून हा मार्केटना दिसून येत नाही. म्हणजे अजूनपर्यंत माझी जर व्हिडिओ बघत असेल ना रोहातील तर रोहातल्या माणसांना सुद्धा मार्केट नसेल की मार्केट हा इथं भरते म्हणून. आंब्यांचा काजूंचा जांभळा जर घ्यायची झाली तर भाजीपाला पण बसतो इथं. हां हां उद्या भाजीवाला मार्केटचा टायमिंग काय आहे? 6 वाजल्यापासून ते दुपार पूर्ण दुपारी पण असतं. 7 वाजेपर्यंत. आणि दररोज मार्केट आहे का? हां दररोज मार्केट आहे. म्हणजे शुक्रवारचा मार्केट आहे तो वेगळा मार्केट आहे. तिकडे आहे सर्व मार्केटची माहिती. जर तुम्हाला मार्केटमध्ये यायचं असेल ना तर ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे गुगल मॅपची. टच करून तुम्ही येऊ शकता. आणि रोहातील जर तुम्ही जर असाल ना तर नक्कीच या मार्केटमध्ये या. आंबे जर खास करून घ्यायचे असेल काजू त्याच्यानंतर जांभळा जर घ्यायचे असेल खास करून आदिवासी वाड्यांची जी फळं किंवा भाजी जर घ्यायची असेल ना त्या मार्केटमध्ये या. पूर्ण लोकल आहे. लोकल सर्व फळं आणि भाजी. तर चला भेटू मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादूस.